ये हसी वादियाँ ये खुला आसमां आ गए हम कहाँ है मेरे साजना। तो हम आए हैं सॉरी तर आम्ही ओकाट मित्रमंडळ आलो आहे उत्तर भारतातल्या एका सुंदर राज्यात हिमाचल प्रदेशात। इथल्या रोहतांगला जाताना हा रस्ता बघितल्यावर शाळेतली अनंत फंदी यांची बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको संसारामध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नको या कवितेच्या ओळी आपोआप आठवतात। पण असो, फारसी भाषेतील रूह आणि तांग या दोन शब्दांनी मिळून रोहतांग हा शब्द बनला आहे। रूह म्हणजे बॉडी आणि तांग म्हणजे मेलेली, तर मेलेली बॉडीजचा प्रदेश म्हणून रोहतांगचा अर्थ होतो। आणि आमच्या मित्रांनी ह्या गोष्टीला जरा जास्त सिरियसली घेतलाय आणि एवढं चढून ऑलमोस्ट त्या डेड बॉडीज झालेल्या आहे। तुम्ही बघू शकता बॉडीजचा नुसता खच पडलेला आहे। रोहन अरे पडलो अरे डेड बॉडी बनाने पहिले मी जात होतो, मी डेड बॉडी बनणार होतो थोड्या वेळात। हे रुचा कोणती पोझिशन आहे ही? तो ऑस्कर बदली किंवा ती फिल्मफेअरची मूर्तीची वाटत आहे। माहित नाही एवढ्या भयानक अर्थाचं नाव एवढ्या सुंदर जागेला कोणी दिलं। इकडे संध्याकाळी मात्र मनालीचं मार्केट गजबजून जातं। हा आहे मनालीचा मॉल रोड, जरा जास्तच क्राऊडेड आहे, म्हणजे फिरताना तुम्हाला नागपूरच्या बर्डीचा फील येईल। अशा प्रकारच्या शॉपिंग रोडमध्ये मला सगळ्यात जास्त आवडलं असेल ते आहे सिक्कीममधल्या गँगटॉकमधला MG रोड। तुम्ही त्याचे फोटो किंवा व्हिडिओ बघा, लिटरली असे ढग तुमच्या सोबत येऊन बसतात। मी उभा आहे 10,000 फूट उंचीवर असलेल्या जगातल्या सगळ्यात लांब टनल समोर, अटल टनल समोर। 9 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे आणि हा स्वतःमध्येच एक इंजिनियर मार्वल आहे। आणि हा सुरू झालाय आपला 9 किलोमीटर सिंगल ट्यूब टनल मधला प्रवास। एखाद्या व्हिडिओ गेम सारखा वाटतो। और ये पहाड़ की छाती 9 किलोमीटर चीर कर निकल गए हैं। दिस इज द एंड ऑफ अटल टनल। आणि जस्ट एंड झाल्याबरोबर बघा महाभारतामध्ये पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा राक्षस कुळातली एक मुलगी हिडिंबा ही भीमाच्या प्रेमात पडली। पुढे जाऊन त्यांचं इंटरकास्ट मॅरेज झालं आणि त्याच हिडिंबा देवीचं भारतातलं एकमेव मंदिर हे मनालीमध्ये आहे। त्याच मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहे। मंदिर इतक्या सुंदर ठिकाणी वसलेलं आहे, आजूबाजूला पूर्ण मोठे मोठे देवदार झाडं। तुम्ही बघू शकता या मंदिरात प्रचंड गर्दी असते। जे भारतभर नवरात्रीमध्ये जसं दुर्गा देवीची पूजा करतात तसं मनालीमध्ये नवरात्रीमध्ये हिडिंबा देवीची पूजा करतात। आता मी आलेलो आहे एका खूपच चमत्कारिक जागी। ही आहे मणिकरण येथील पार्वती नदी। एका आख्यायिकेनुसार शंकर आणि पार्वती इथे जवळपास 1100 वर्ष राहिले। पण चमत्कारिक हे नाहीये, चमत्कारिक मी तुम्हाला दाखवतो, चला। हे बघा, हे जे तुम्हाला फिशिंग करत असल्यासारखे दिसत आहेत तर ते फिशिंग नसून हे आहेत मणिकरण येथील नैसर्गिकरित्या तयार झालेले गरम पाण्याचे कुंड। पण सायंटिफिकली बघितलं तर पृथ्वीच्या गर्भात होणाऱ्या जिओथर्मल ऍक्टिव्हिटीजमुळे हे गरम पाण्याचे झरे तयार होतात। पण आपण चमत्कार म्हणूनच घेऊया। पायाला अक्षरशः चटके लागत आहे। आता खूप झालंय मंदिरं वगैरे फिरणं। आता मी आलो आहे माझ्या इंटरेस्टच्या ठिकाणी, ते आहे कसोल येथील पंचतारामध्ये। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की जगातल्या जर सगळ्यात सुंदर देशांची यादी केली तर त्यामध्ये सगळ्यात पहिला येईल स्वित्झर्लंड। पण स्वित्झर्लंड असा देश आहे की तिथे सहजपणे तर आपण जाऊ शकत नाही। आपण बघू तर तो फक्त यश चोप्रांच्या फिल्ममधल्या गाण्यांमध्ये। पण भारतामध्ये एक ठिकाण असं आहे ज्याला मिनी स्वित्झर्लंडचा दर्जा मिळालेला आहे, ते आहे खजियार। खजियार हे जगभरातल्या 160 लोकेशनपैकी असं आहे की ज्याची भौगोलिक आणि क्लायमॅटिक समानता ही स्वित्झर्लंडच्या वातावरणाशी होते।
त्यामुळेच त्याला मिनी स्वित्झर्लंडचा दर्जा मिळालेला आहे. हे बघा, इकडे स्वित्झर्लंडने आपल्याला सर्टिफिकेट पण दिलं आहे. मित्रांनो, आता 15 दिवसापूर्वीच मी गोव्याला जाऊन आलो. तिथल्या समुद्राबद्दल तुमच्यासोबत बोललो होतो. आणि आता हे पर्वत बघितल्यानंतर जेव्हा समुद्रासोबत मी त्याची तुलना करतो, तर पर्वत ना थोडे जरी उंच असले तरी असे निर्जीवपणाचा फील देतात. म्हणजे आपल्याला असं कोणीतरी ट्रॅप करू नये असं वाटतं, चारी बाजूने ते घेरून असल्यामुळे. आणि समुद्र तेवढाच बिनधास्त, बेशिस्त, बेफिकर, मोकाट, त्यामुळे तो मला जास्त आवडतो. आता वेळ झाली आहे हिमाचलला टाटा करण्याची. आणि उद्या एकदम भारी जागी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे, जी मी फक्त TV मध्ये बघितली आहे. ती बघण्याची एक्साइटमेंट माझी खूप दिवसापासून आहे. भेटूया उद्या. या टूरच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही जात आहोत आपल्या अटारी वाघा बॉर्डरवर, जिथे संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानचे राष्ट्रध्वज उतरवण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन हे भारताचं BSF म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि पाकिस्तान रेंजर्स यांच्याकडून संयुक्तरित्या केलं जातं. आणि तुम्ही जस्ट माहोल बघा. आणि अशा प्रकारे आमचा हा टूर इथे संपत आहे. पुढच्या व्हिडिओत परत भेटूच. आणि आज योगायोगाने फ्रेंडशिप डे पण आहे, तेव्हा आम्हा मोकाट मित्रमंडळाकडून फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा.